दुर्गम आदिवासी भागातील तब्बल 1,74,000 नेत्ररुग्णांवर मोफत उपचार करून दृष्टिहीनांचे जीवन प्रकाशमय करणारे नारायणगाव येथील मोंट हुसेन नेत्र रुग्णालय व संशोधन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉक्टर मनोहर कृष्णाजी ढोळे यांच्यावर नारायणगाव येथील स्मशानभूमीत प्रशासकीय इतमातात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी तहसीलदार सुनील शेळके, नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस उपनिरीक्षक जगदेव पाटील, माजी सैनिक उमेश अवसट डोंगरे, नारायणगाव ग्रामपंचायत यांच्या वतीनं पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। त्यानंतर नारायणगाव स्मशानभूमीतील गॅस शवदाहिनींवर रात्री 10:30च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी स्थानिक सरपंच योगेश पाटे, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष कार्याध्यक्ष अनिल तात्या मेयर, प्रकाश पाटे, मकरंद पाटे, डॉक्टर प्रदीप जोशी, डॉक्टर पंजाब कथे, गुलाम नेरकर, जितेंद्र गुंजाळ, सुजित खैरे, नारायणगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते। शुक्रवार दिनांक 6 डिसेंबर रोजी दुपारी 1:30च्या सुमारास डॉक्टर ढोळे यांची प्राणज्योत मालवली। पद्मश्री डॉक्टर मनोहर ढोळे यांनी आपल्या 40 वर्षाच्या वैद्यकीय सेवेत आदिवासी, दुर्गम आणि ग्रामीण भागातील जिथे आरोग्य सेवा पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी जाऊन दृष्टिहीनांना दृष्टी देण्याचं मोठं कार्य केलं। विशेष म्हणजे या भागात नेत्र शिबिराच्या माध्यमातून तब्बल 1,74,000 रुग्णांवर शस्त्रक्रिया करून त्यांचे जीवन प्रकाशमय केले। त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल केंद्र सरकारने घेऊन त्यांना 26 जानेवारी रोजी पद्मश्री पुरस्कार बहाल करण्यात आला। वैद्यकीय सेवेबद्दल कार्यासाठी पद्मश्री मिळालेले डॉक्टर मनोहर कृष्णाजी ढोळे हे ग्रामीण भागातील एकमेव आणि राज्यात पहिले डॉक्टर ठरले। त्यांच्या मागे डॉक्टर संदीप आणि डॉक्टर संजय ही 2 मुले वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून मुलगी स्वाती सेवानिवृत्त प्राध्यापिका आहेत। ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल मेयर, मौली खंडागळे यांच्यासह अनेकांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण